संभाजीनगरचा पसारा आवरला आणि त्याच्यानंतर इथं पसारा आवरण्याची वेळ आली. तर इथं घरचा कलर काम वगैरे करायचं आहे, त्याच्यामुळे रूम आम्ही सोडली ही दुसरीकडे आता रूम घेतली आहे. तर बघू शकता तुम्ही कशा प्रकारे आमचा पसारा आहे. आणि म्हणतात ना की यांच्या जॉबमुळे भरपूर गोष्टी कमी आहेत, पण कमी होता होता खूप साऱ्या गोष्टी होतात आणि घरात काय नसतं. तर याच्यात सगळ्या मी जे देवाचं जे काही साहित्य होतं ते ठेवलं. बाकीच्या ज्या काही गोण्या होत्या त्याच्यामध्येही. त्याच्यानंतर माझा जीव अडकलेला ह्या झाडांमध्ये, कारण माझं खूप जवळचं नातं आहे झाडांसोबत. मी खूप म्हणजे खूप मिस करते, जरी 2 दिवस 1 दिवस त्यांना म्हणजे नाही बघितलं तरी. तर अशा प्रकारे सगळं हे इथं खराब झालेलं आहे. त्याच्यानंतर यांचे बऱ्यापैकी यांच्या मित्रांची मदत झाली. कधीही शिफ्टिंग वगैरे करायचे असले तर हे जे यांचे मित्र वगैरे आहेत ते एकमेकांना अशा प्रकारे सपोर्ट करतात. त्याच्यामुळे एक पोलीस फॅमिली म्हणावी. तर त्यांनाही खूप सारा थँक्यू. खूप सारं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आता असं व्लॉग दिसणार आहे की रूम चेंज केली आम्ही. त्याचं कलर वगैरे करायचं होतं त्यांना, त्याच्यामुळे आता नवीन रूममध्ये आपण आलो आहे. आणि जशी पाहिजे होती तशी तर भेटली, म्हणजे मनासारखी. मला तर खूप आवडली रूम, पण नवीन वातावरण आहे आणि इकडचं क्लायमॅक्स खूप भारी आहे. खरं तर तुम्हाला दाखवेन मी हळूहळू सगळं, जेव्हा सामान वगैरे शिफ्ट करी. बघू शकता तुम्ही सगळं इकडं तिकडं विस्कटलेलं आहे. मुलांचं पण नवीन जागा आहे तरी मुलं म्हणजे व्यवस्थित राहत आहेत. थोडंफार मी काय जे लावलं आहे सामान वगैरे ते दाखवते तुम्हाला. तर किचनचं जे काही गरजेचं आहे ते लावून घेतलं. त्याच्यानंतर इकडे डबे वगैरे. आता हे जेवढं सामान आहे ना शिफ्ट करायला जेवढा टाईम लागला आहे, त्याच्यामुळे असं विचार केला आहे की आत्ता याच्यानंतर मी कपडे आणि नवीन काहीतरी घरात मी घेणारच नाही. खरं खूप धावपळ झाली हे सगळं करताना. तर यांचे जे सोबतचे होते मित्र वगैरे ते आलेले, त्यांच्यामुळे व्यवस्थित सगळ्या गोष्टी झाल्या. पण आता हे आवरायला मला किती दिवस लागणार आहे मला पण माहीत नाही. आणि देवघर मी काढून ठेवलं आहे, कारण इथं ऑलरेडी जागा आहे. त्याच्यामुळे इथली जागा जो स्पेस आहे खूप भारी आहे देवांसाठी. आपला देवघर खूप छोटा वाटायचं, म्हणजे असे मोकळे मोकळे आता देव आपल्याला ठेवता येतील अशा प्रकारे. आणि आपला देवघर वरती ठेवला आहे. नंतर हळूहळू सगळ्या गोष्टी मी दाखवेन तुम्हाला, जसं मला वेळ भेटेल तसं. तर बऱ्यापैकी सामान मी आवरलं. त्याच्यानंतर संध्याकाळची देवपूजा केली, दिवा वगैरे लावला. त्याच्यानंतर इथं आरो वगैरे फिट करायला इथे जागा नाही आहे, त्याच्यामुळे अशा प्रकारे जो डब्बा आहे म्हणजे पाण्याचा जो जार आहे त्याच्यावरच आम्ही इथं ठेवलेलं. आणि काही सामान लावलं आहे, काही नाही लावलं आहे. तर थोडंफार होतं आहे, अजून 2-3 दिवस तरी ह्याला व्यवस्थित लावायला जातील. त्याच्यानंतर ह्या मनी प्लॅन्टचं म्हणजे हे एक आणलं मी आत, बाकीचे खालीच ठेवलेत. कारण खाली व्यवस्थित जागा वाटली मला, त्याच्यामुळे झाडांनी मी खालीच ठेवलं आहे. आणि डबे वगैरे अशा प्रकारे लावून घेतलं. जेवढं जमतील तेवढे कमीच मी वरती ठेवणार आहे, बाकीचे सगळे पॅक करून वरती ठेवणार आहे. कारण त्याच्यामुळे दररोज जेवढे भांडे निघतील तेवढे कमीच आहे, ते जास्त हे होते. त्याच्यामुळे आता ऑलमोस्ट जेवढं गरजेचं आहे तेवढं तर मी पॅक केलं आहे. म्हणजे जे नको आहे ते सगळं काढून टाकलं आहे आणि जे पाहिजे तेवढ्याच वस्तू मी ठेवल्यात आता. कारण जेवढा आपण पसारा वाढवतो तेवढा तो म्हणजे दररोजचा आपला जो हे असतो ना व्याप वाढतो. त्याच्यामुळे आणि जेवण वगैरे काय आज बनवलंच नव्हतं, कारण तिने म्हणजे सकाळीच कॉल केला होता आणि अशा टायमिंगला मैत्रिणीच काम येतात. तिने मला सकाळी पण सांगितलेलं की तिकडे जेवण करू, पण सकाळी मी डबा मुलांना करून दिला होता. पण आता स्टॅमिना नव्हतं खरं, पण केलं असतं, कारण मी गॅस वगैरे जोडलं होतं. लवकर यांना सांगितलं की शेगडी पहिले गॅसचं जे काय आहे म्हणजे किचनचं जे सगळं मला क्लीन करून द्या. तर त्यांनी सगळं व्यवस्थित जोडून दिलं आहे. आमचा जो आरो आहे अशा प्रकारे तो लावला आहे. आणि आता तिनं जेवणाला बोलवलं, त्याच्यामुळे भरपूर माझा जो हे आहे वेळ व्यवस्थित हे मॅनेज झाला. कारण खूप वैताग आला होता सकाळपासून, हे कर ते कर. त्याच्यामुळे पण शेवटी आता जेवण वगैरे केलं, आता झोपणार. 5-6 तास तरी झोप झाली की व्यवस्थित म्हणजे उद्याचं जे काही पॅकिंग आहे उद्या सुरू होईल. फायनली असा लुक आहे आमच्या किचनचा. अजूनही भरपूर पसारा दिसत असेल, कारण
रूम चेंज केल्यामुळे 3-4 दिवस तरी लागतात ते व्यवस्थित व्हायला. तर चला आजचा जो व्हिडिओ आहे इथे एंड करते. परत भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. चला तर भेटूया परत. बाय बाय.